अगेन गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण काल क्लासिफिकेशन सिस्टीम पाहिली, बरोबर आहे. नाव विथ त्याच्यानंतर नॉमेनक्लेचर पाहिलं, बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीम. ना आज आपल्याला पाहायचं आहे द मोस्ट accepted system of classification, that is 5 kingdom system of classification. Classification ची definition काय? It is the systematic arrangement of organism into groups and subgroups showing their interrelationship. We call it as classification. आता सगळ्यात पहिले सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन आहे प्रपोज्ड बाय कॅरोलस लिनियस. आता जे ही सिस्टीम सगळ्यात पहिले तयार होईल दॅट इज नो डाऊट ती कशी राहील की जी सगळ्यात पहिले प्रपोज केलेली सिस्टीम आहे ती प्रिमेटिव्ह राहील. मग तसंच कॅरोलस लिनियसचं आहे. कॅरोलस लिनियसनी 2 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन प्रपोज केली, दॅट इज किंगडम प्लांटी, किंगडम ॲनिमॅलिया. बरोबर आहे. हे दोनच किंगडम्स आहेत. त्याच्यामध्ये किंगडम प्लांटी जे प्लांट्सचे कॅरेक्टर दाखवतात, फोटोसिंथेसिस प्रोसेस, लोकोमोशन ॲब्सेंट, बरोबर आहे. ग्रीन पिगमेंट प्रेझेंट, दॅट इज किंगडम प्लांटी. लोकोमोशन आहे, पिगमेंट ॲब्सेंट आहे, मोस्टली हेट्रोट्रॉपिक्स आहेत, दॅट आर इन्क्लुडेड इन किंगडम ॲनिमॅलिया. बरोबर आहे. मग आता प्लांटी आणि ॲनिमॅलियामध्ये टाकलं, पण आता ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स काय आला माहिती का? There are some organisms like bacteria, fungi, viruses. हे कशामध्ये क्लासिफाय करणार? ते प्लांटची कॅरेक्टर दाखवत नाही, ते ॲनिमल्सची कॅरेक्टर दाखवत नाही. मग हेकेल नावाच्या सायंटिस्टने तिसरा किंगडम प्रपोज केला, दॅट इज किंगडम प्रोटिस्टा. बरोबर आहे. सो प्रोटिस्टा इन्क्लूड बॅक्टेरिया, व्हायरस अँड फंगाय. बरोबर आहे. याच्या अगोदर एक सिस्टीम आहे 3 डॉमेन सिस्टीम. द ऑर्गॅनिझम्स आर क्लासिफाईड इन टू 3 डॉमेन्स. पहिला आहे बॅक्टेरिया, आर्किया अँड युकॅरियोटा. बरोबर आहे. बॅक्टेरिया, आर्किया अँड युकॅरियोटा. सो दीज आर 3 डॉमेन सिस्टीम. बरोबर आहे. मग असं करता करता मोस्ट वाईडली ॲक्सेप्टेड ह्याच्यामध्ये बेंथमुकर आहे, तख्तजान्स आहे, त्याच्यानंतर हचिन्सन्स आहे, वेगवेगळ्या सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन आहे. आणि मोस्ट मॉडर्न सिस्टीम जी 1969ला प्रपोज झाली, दॅट इज 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन विच वॉज प्रपोज्ड बाय R.H. व्हिटाकर. ही मोस्ट मॉडर्न सिस्टीम आहे. इट इज बेस्ड ऑन फायलोजेनॅटिक रिलेशनशिप. ही फायलोजेनॅटिक रिलेशनशिपवर आधारित आहे. तुमच्या लक्षात आलं का? सगळ्यात पहिले प्रिमेटिव्ह कॅरोलस लिनियस, बरोबर आहे. त्याच्यानंतर तिसरा किंगडम ॲड केला हेकेल नावाच्या सायंटिस्टने. त्याच्यानंतर 3 डॉमेन सिस्टीम प्रपोज्ड बाय कार्ल ओसे. कार्ल ओसे नावाच्या सायंटिस्टने ही 3 डॉमेन सिस्टीम प्रपोज केली. त्याच्यानंतर R.H. व्हिटाकरची सिस्टीम आहे 5 किंगडम. नावच सांगतं किती किंगडम्स असतील ह्याच्यामध्ये. इट इन्क्लूड्स 5 किंगडम. किंगडम मोनिरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंगाय, प्लांटी अँड ॲनिमॅलिया. सो द ऑर्गॅनिझम्स आर क्लासिफाईड इन टू 5 किंगडम. सगळे ऑर्गॅनिझम्सला 5 किंगडममध्ये क्लासिफाय करणारी सिस्टीम आहे, म्हणून त्याला आपण म्हणतो 5 किंगडम सिस्टीम. अँड धिस 5 किंगडम सिस्टीम is based on phylogenetic relationship. ओके. मग आता क्लासिफिकेशन करायचं आहे, काहीतरी क्रायटेरिया अप्लाय करावं लागेल ना. आपल्याला ऑर्गॅनिझम्सला क्लासिफाय करायचं आहे. सो धिस 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन ही जी सिस्टीम आहे ही कशावर तरी बेस्ड पाहिजे. काहीतरी क्रायटेरिया अप्लाय करायला पाहिजे ना. आता जसं आपण 100 स्टुडंट आपल्या वर्गामधले घेतले आणि क्लासिफाय करायला तुम्हाला सांगितलं. कोणी हाईटच्या बेसिसवर करेल, 6 फुटाचे विद्यार्थी, 5 फुटाचे, 4 फुटाचे, 3 फुटाचे, बरोबर आहे. कोणी कलरच्या बेसवर क्लासिफाय करेल, कोणी फिजिकल फिटनेसच्या बेसवर क्लासिफाय करेल,
कोणी वेटच्या बेसवर क्लासिफाय करेल. मीन्स दॅर इज अ क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन करण्यासाठी काहीतरी क्रायटेरिया पाहिजे आणि त्याला आपण म्हणतो बेसिक फीचर्स ऑफ 5 किंगडम सिस्टीम. आता हा बेसिक फीचर्स काय पहा. व्हाईल classifying the organism in a 5 kingdom, the criteria which is applied is cell organization. त्यालाच आपण म्हणतो कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल. दुसरा बॉडी ऑर्गनायझेशन, त्यालाच आपण म्हणतो कॉम्प्लेक्सिटी ऑफ बॉडी. देन मोड ऑफ न्यूट्रिशन आणि चौथा क्रायटेरिया लाईफस्टाईल. बरोबर आहे. मग आता एक एक आपण घेऊ. पहिला सेल ऑर्गनायझेशन किंवा कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल. बरोबर आहे. कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल और सेल ऑर्गनायझेशन. बरोबर आहे. ऑन द बेसिस ऑफ कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल द ऑर्गॅनिझम्स आर क्लासिफाईड ॲज प्रोकॅरियोटिक अँड यूकॅरियोटिक. कॉम्प्लेक्सिटीच्या बेसवर ऑर्गॅनिझम्सला 2 ग्रुपमध्ये क्लासिफाय केलं. त्याच्यामध्ये पहिला प्रोकॅरियोटिक आणि दुसरा यूकॅरियोटिक. आता प्रो म्हणजे किती ग्रुपमध्ये केले कॉम्प्लेक्सिटीच्या बेसवर. इट इज क्लासिफाईड इंटू 2 टाईप, प्रोकॅरियोटिक आणि दुसरा यूकॅरियोटिक. आता याच्यामध्ये PRO प्रोकॅरियोटिक KARYOTIC. प्रो म्हणजे काय होतो पहिला. बरोबर आहे. यू मीन्स जो पहिल्यापासून डेव्हलप झालेला आहे त्याच्यानंतर तो यूकॅरियोटिक. मग पहिला आणि हा कॅरिऑनचा अर्थ काय होतो माहिती का. प्रोकॅरियोटिक, कॅरिऑन मीन्स न्यूक्लियस. बरोबर आहे. म्हणजे सगळ्यात प्रिमेटिव्ह न्यूक्लियस असलेले ऑर्गॅनिझम आणि वेल ऑर्गनाइज्ड न्यूक्लियस असलेले ऑर्गॅनिझम. सो प्रोकॅरियोटिक, प्रो म्हणजे पहिला, कॅरिऑन म्हणजे न्यूक्लियस. सो द ऑर्गॅनिझम विच कन्सिस्ट ऑफ प्रिमेटिव्ह न्यूक्लियस इज कॉल्ड ॲज प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. ज्या ऑर्गॅनिझम्समध्ये न्यूक्लियस प्रिमेटिव्ह आहे त्याला आपण म्हणतो प्रोकॅरियोटिक किंवा प्रोकॅरियोटिज. त्या सेलला म्हणतो प्रोकॅरियोटिक सेल. बरोबर आहे. आणि त्याला ह्याच्यामध्ये काय कॉम्प्लेक्सिटी कमी. आता प्रोकॅरियोटिक म्हणजे काय पहा. द न्यूक्लियस इज जनरली हिअर प्रोकॅरियोटिक. प्रो मीन्स फर्स्ट, कॅरिऑन मीन्स म्हणजे न्यूक्लियस. सो द क्रोमोझोम or the nucleus, well organized nucleus is absent. याच्यामध्ये वेल ऑर्गनाइज्ड न्यूक्लियस absent आहे. बरोबर आहे. न्यूक्लियस हा प्रिमेटिव्ह आहे. न्यूक्लियस इज रिप्रेझेंटेड बाय सर्क्युलर कॉईल ऑफ DNA. म्हणजे DNAची सर्क्युलर कॉईल म्हणजेच त्याचा न्यूक्लियस. त्याला आपण म्हणतो प्रोकॅरियोटिक न्यूक्लियस. म्हणजे ह्याच्यामध्ये कसं असतं पहा. याच्यामध्ये हा एक सेल आहे, इथे न्यूक्लियस असतो. ह्या न्यूक्लियसमध्ये बाहेरचं आवरण ज्याला आपण म्हणतो न्यूक्लियर मेम्ब्रेन. हे न्यूक्लियर मेम्ब्रेन कंटिन्यू नसतं. इट इज परफोरेटेड बाय पोर्स, ज्याला आपण न्यूक्लियर पोर म्हणतो. याच्या आतमध्ये थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतात, त्याला आपण म्हणतो क्रोमोझोम्स किंवा क्रोमॅटिन नेटवर्क. आणि 1 किंवा 2 अशी डार्क स्टेन बॉडी असतं, त्याला आपण म्हणतो न्यूक्लिओलस. आणि याच्यामध्ये जे लिक्विड मॅट्रिक्स आहे त्याला आपण म्हणतो न्यूक्लिओप्लाझम. आता मला सांगा, हा कॉम्प्लेक्स आहे की नाही न्यूक्लियस. आणि प्रोकॅरियोटिकमध्ये काय पहा, ही सर्क्युलर कॉईल ऑफ DNA. This circular coil of DNA itself act as its nucleus. हाच त्याचा न्यूक्लियस आहे. बरोबर आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेन नाही, न्यूक्लियर पोर नाही, क्रोमॅटिन नेटवर्क नाही.
न्यूक्लिओप्लाझम नाही आणि न्यूक्लिओलस नाही. म्हणजे किती सिंपल न्यूक्लियस आहे पहा. द सर्क्युलर कॉईल ऑफ DNA इट सेल्फ ॲक्ट ॲज इट्स न्यूक्लियस. सगळे प्रिमेटिव्ह ऑर्गॅनिझम्स आहेत ना, याच्यामध्ये हा असा प्रकार आहे. मग ज्या सेलमध्ये न्यूक्लियस प्रिमेटिव्ह आहे त्याला आपण म्हणतो प्रोकॅरियोटिक सेल, आणि ज्या ऑर्गॅनिझमची बॉडी अशा सेलनी बनलेली आहे त्याला आपण म्हणतो प्रोकॅरियोटिक्स. ओके. आता याच्यामध्ये मॉडिफिकेशन होऊन काय तयार झाला? वेल ऑर्गनाइज्ड न्यूक्लियस इज डेव्हलप्ड. याच्यापासून हा तयार झाला न्यूक्लियस. मग याच्यामध्ये न्यूक्लियस पहा कसा आहे. द न्यूक्लियस कन्सिस्ट ऑफ आउटर मोस्ट बाउंड्री, ज्याला आपण न्यूक्लिअर मेम्ब्रेन म्हणतो. हा न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे. याच्या आतमध्ये क्रोमॅटिन नेटवर्क, न्यूक्लिओप्लाझम आणि न्यूक्लिओलस. म्हणजे आता हा न्यूक्लियस, आणि हा कशामध्ये आहे? हा सेलमध्ये प्रेझेंट आहे. हा झाला सेल, बरोबर आहे. मग ज्या सेलमध्ये न्यूक्लियस सिंपल आहे, सायटोप्लाझमिक सेल ऑर्गनेल्स अब्सेंट आहे, तो प्रोकॅरियोटिक. आणि जो कॉम्प्लेक्स आहे न्यूक्लियस, कॉम्प्लेक्स न्यूक्लियस म्हणजे कसं मी तुम्हाला सांगितलं. आता काय झालं त्याच्यामध्ये? न्यूक्लिअरला कव्हर तयार झालं, ज्याला आपण न्यूक्लिअर मेम्ब्रेन म्हणतो. ह्या न्यूक्लिअर मेम्ब्रेनला पोर्स आहे. इट इज नॉट इंटॅक्ट, इट इज हॅव्हिंग अ पोर टू कम्युनिकेट विथ रेस्ट सेल. रेस्ट सेलला कम्युनिकेट करण्यासाठी न्यूक्लिअर पोर्स आहेत, बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये आउटर मोस्ट बाउंड्री न्यूक्लियसची न्यूक्लिअर मेम्ब्रेन, थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे, ज्याला आपण क्रोमॅटिन नेटवर्क म्हणतो. ह्याचंच कन्व्हर्शन कशात होतं? क्रोमोझोममध्ये होतं. क्रोमोझोम म्हणजे काय? प्रोटीन प्लस DNA, बरोबर आहे. त्याला आपण क्रोमोझोम म्हणतो, बरोबर आहे ना. आणि हा प्रोटीनही ॲब्सेंट असतो प्रोकॅरियोटिकमध्ये. सेल ऑर्गनेल्स आर ॲब्सेंट. सेल ऑर्गनेल्समध्ये कोणचे? रायबोझोम, लायसोसोम, सेंट्रोसोम, पॉलिसोम्स, गॉल्जी कॉम्प्लेक्स, स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, हे जे सगळे सायटोप्लाझममध्ये जे सेल ऑर्गनेल्स आहे, म्हणजे जे ऑर्गनेल्स सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट आहे ते सायटोप्लाझमिक सेल ऑर्गनेल. मग ह्याच्यामध्ये प्रोकॅरियोटिकमध्ये ते ॲब्सेंट आहे, युकॅरियोटिकमध्ये ते प्रेझेंट आहे, बरोबर आहे. मग युकॅरियोटिक सेल म्हणजे कोणचा? ज्याच्यामध्ये न्यूक्लियस वेल ऑर्गनाइज्ड आहे, ज्याच्यामध्ये सायटोप्लाझमिक सेल ऑर्गनेल्स प्रेझेंट आहे, त्या सेलला आपण म्हणतो युकॅरियोटिक सेल. Eukaryotic cell is developed from prokaryotic cell in a due course of evolution. इव्होल्युशन होत असतानाच प्रोकॅरियोटिक पासनं युकॅरियोटिक सेल तयार झाला. समज मित्रांनो. आता दुसरं पाहू. कॉम्प्लेक्सिटी ऑफ बॉडी किंवा बॉडी ऑर्गनायझेशन. ऑन द बेसिस ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन, the organisms are classified into two types: unicellular, multicellular. युनिसेल्युलर म्हणजे कशाला म्हणतो? युनि मीन्स वन, बरोबर आहे. मग ज्या ऑर्गॅनिझमची बॉडी सिंगल सेलनी बनलेली आहे त्याला म्हणायचं युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, आणि ज्याच्यामध्ये मेनी सेल्स आहे त्याला म्हणायचं मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. आता मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार कसे झाले ह्याची सुद्धा एक हिस्ट्रीच आहे, बरोबर आहे. हाऊ द मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आर डेव्हलप्ड. पहा काय झालं. मल्टीसेल्युलर तयार होत असताना आता हा एक प्रोकॅरियोटिक आहे, एकच सेल आहे, हा एक सेल. मग आता हा सेल याच्यामधलं सायटोप्लाझमिक कंटेंट वाढलं, DNA कंटेंट ऑलमोस्ट डबल झालं, तर हा असा बर्ड फॉर्म करतो, ज्याला आपण बडिंगची प्रोसेस म्हणतो ना. बायनरी फिजन, बडिंग ह्या सिंपल मेथड्स आहेत रिप्रोडक्शनच्या. मग हा बर्ड तयार करेल
आणि ह्यातलं काही मटेरियल सायटोप्लाझ्मिक मटेरियल अलॉंग विथ सायटोप्लाझ्मिक सेल ऑर्गनेल अँड क्रोमोझोम गेट शिफ्टेड इन अ बर्ड. आणि हा बर्ड मग असा वाढत जातो आणि ऑलमोस्ट वेल डेव्हलप झाला की ह्या पॅरेंटल सेलपासनं डिटॅच होईल आणि हा इंडिपेंडंट लाईफ लीड करेल. म्हणजे काय, दिस इज अ टाईप ऑफ रिप्रोडक्शन, ज्याला आपण बडिंग म्हणतो. बरोबर आहे. मग आता हा जो सेल तयार झाला ह्याला आपण म्हणतो डॉटर सेल. मग काय झालं पहिल्यांदा काय होत होतं, हा पॅरेंटल सेल वाढला, इट इन्क्रीज इन साईज, सायटोप्लाझ्मिक कंटेंट इन्क्रीज, सायटोप्लाझ्मिक सेल ऑर्गनेल्स इन्क्रीज, nuclear content increase, it stimulate to undergo bud formation. मग अशी आउटग्रोथ तयार झाली, मटेरियल शिफ्ट झालं डॉटर सेलमध्ये. बरोबर आहे. मग आता नियमाप्रमाणे काय व्हायला पाहिजे, डॉटर सेल गेट सेपरेट फ्रॉम द पॅरेंटल सेल. डॉटर सेल किंवा हा नवीन बर्ड जे तयार झालं हे सेपरेट होऊन इंडिपेंडंट लाईफ तयार व्हायला पाहिजे. पण इथं काय झालं माहिती का, द मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स इज क्रिएटेड ड्यू टू और दे आर फॉर्म ड्यू टू फेल्युअर ऑफ डॉटर सेल टू गेट सेपरेट. हा जो सेल किंवा बर्ड तयार झाला डॉटर सेल हा सेपरेट झालाच नाही. बरोबर आहे. अँड देअर इज अ रिस्ट्रिक्शन ऑफ सेल डिव्हिजन टू ओनली वन प्लेन अँड दॅट माइट बी द कॉज बिहाइंड द फॉर्मेशन ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. तुमचं लक्षात आलं का काय झालं, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमपासनं मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स तयार झाले. हे कसे तयार झाले, it is due to failure of daughter cell to get separate and restriction of cell division to only one plane that might be the cause behind formation of multicellular organism. तर दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण पाहिलं, जर बॉडी सिंगल सेलची असेल तर युनिसेल्युलर, मेनी सेलची असेल तर मल्टीसेल्युलर. तिसरा पॉईंट पहा, मोड ऑफ न्यूट्रिशन. न्यूट्रिशन म्हणजे पोषण कसं मिळतं. ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ न्यूट्रिशन द ऑर्गॅनिझम्स आर क्लासिफाईड इन टू टू टाईप, ॲटोट्रॉप्स अँड हेट्रोट्रॉप्स. ॲटो मीन्स सेल्फ, स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे. बरोबर आहे. सो दे आर कॉल्ड ॲज ॲटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम. सो ॲटोट्रॉप्स, हेट्रोट्रॉप्स. आता ॲटोट्रॉप्समध्ये परत सोर्स ऑफ एनर्जी काय आहे, ऑन द बेसिस ऑफ सोर्स ऑफ एनर्जी दे आर क्लासिफाईड ॲज अ फोटोसिंथेटिक ॲटोट्रॉप्स, दुसरा केमोसिंथेटिक ॲटोट्रॉप्स. when the organism synthesize their own food molecule by using solar energy. जर सोलार एनर्जीचा उपयोग करून ऑर्गॅनिझम, सोलार एनर्जी ट्रॅप करून जर ऑर्गॅनिझम फूड मॉलिक्यूल बनवत असेल, फोटोसिंथेटिक ॲटोट्रॉप्स. फोटो मीन्स लाईट. बरोबर आहे. केमोसिंथेटिक ॲटोट्रॉप्स म्हणजे काय, द ॲटोट्रॉप्स which obtain energy which is formed by chemical reaction. For example, by breakdown of complex molecule into simple one, the energy is liberated. And by utilizing that energy, the food molecule is developed or formed, called as chemosynthetic autotrophs. Then, on the basis, the second one is heterotrophs. म्हणजे जे ऑर्गॅनिझम स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात ते ॲटोट्रॉप्स. हे ह्याचे प्रकार दोन, फोटोसिंथेटिक ॲटोट्रॉप्स, केमोसिंथेटिक ॲटोट्रॉप्स. जे सोलार एनर्जीपासनं एनर्जी ट्रॅप करून फूड मॉलिक्यूल बनवतील ते फोटोसिंथेटिक ॲटोट्रॉप्स.
जे केमिकल रिॲक्शन पासनं जी एनर्जी लिबरेट होईल त्याचा वापर करून अन्न बनवणारे केमोसिंथेटिक ऑटोट्रॉफ्स, आणि जे द ऑर्गॅनिझम्स विच ऑब्टेन फूड मॉलिक्यूल फ्रॉम अदर, जे दुसऱ्यापासनं फूड मॉलिक्यूल मिळवतील त्याला म्हणायचं हेट्रोट्रॉफ्स. आता कसे मिळवतील? ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ न्यूट्रिशन, ऑन द बेसिस ऑफ मेथड, they are classified into holozoic, holophytic. Holozoic means it is engulfing. engulfing म्हणजे गिळणे, बरोबर आहे. आपण अन्न गिळतो का? आपण चावून खातो. सो होलोझोइक अँड होलोफायटिक. होलोझोइक मीन्स इंजेस्टिव्ह टाईप ऑफ, म्हणजे चावून गिळणे, बरोबर आहे, आणि ॲब्सॉर्ब करणे. होलोफायटिक means absorptive mode of nutrition, बरोबर आहे. The holozoic, holophytic. Holozoic means ingestive. ह्याच्यामध्ये holozoic higher animals included in holozoic, that is चावून गिळणे. Holophytic again parasitic and saprophytic. होलोफायटिक म्हणजे काय? इट इज सक, ज्याला आपण सक करणं किंवा शोषणं असं म्हणतो. मग हा फूड मॉलिक्यूल कोणापासनं शोषतो, कोणापासनं ॲब्सॉर्ब करतो, ह्याच्या बेसिसवर परत ह्याचे दोन प्रकार, पॅरासायटिक अँड सॅप्रोफायटिक. पॅरासायटिक म्हणजे कोणता? व्हॅन इट ॲब्सॉर्ब फूड मॉलिक्यूल फ्रॉम अदर लिव्हिंग. फॉर एक्झाम्पल डास आपल्या बॉडीमधनं रक्त शोषतो, पॅरासायटिक. डास, ढेकून, उवा हे झाले पॅरासायटिक, बरोबर आहे. विच ऑब्टेन फूड मॉलिक्यूल फ्रॉम अदर लिव्हिंग वन. आणि सॅप्रोफायटिक म्हणजे काय? द ऑर्गॅनिझम्स विच ऑब्टेन फूड मॉलिक्यूल फ्रॉम डेड अँड डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. याच्यामध्ये डेड आणि डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटरपासून एनर्जी मिळवेल त्याला म्हणायचं सॅप्रोफाइट, बरोबर आहे. नाव लाईफस्टाईल. लाईफस्टाईलच्या बेसिसवर प्रोड्युसर, कन्झ्युमर्स, डिकम्पोजर. सोपं आहे. प्रोड्युसर्स म्हणजे तयार करणारा. द ऑर्गॅनिझम विच प्रोड्यूस फूड मॉलिक्यूल कॉल्ड ॲज प्रोड्युसर्स. कन्झ्युम म्हणजे प्रोड्युसरवर डिपेंड असणारा कन्झ्युमर. मग ह्याचे परत प्रकार, प्रायमरी कन्झ्युमर, सेकंडरी कन्झ्युमर, टर्शरी कन्झ्युमर, आणि सगळ्यात शेवटचा डिकम्पोजर्स. प्रोड्युसरमध्ये सगळे प्लांट्स, ग्रीन प्लांट्स विच कॅन बी एबल टू ट्रॅप द सोलार एनर्जी अँड सिंथसाइज फूड मॉलिक्यूल बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथसिस, त्याला आपण म्हणतो प्रोड्युसर्स. दुसरा आहे कन्झ्युमर्स, प्रोड्युसरवर डिपेंड असणारा कन्झ्युमर. आणि तिसरा आहे डिकम्पोजर, म्हणजे सडवणारा, कुजवणारा. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे डिकम्पोझर्स, बिकॉज the bodies get decomposed and again complex molecule is converted into simple one. म्हणजे रिसायकलिंगची प्रोसेस करणारा हा घटक आहे, बरोबर आहे. मग आपण 4 क्रायटेरिया पाहिले ज्याच्यावर बेस्ड आहे 5 किंगडम सिस्टीम. पहिला कॉम्प्लेक्सिटी ऑफ बॉडी, कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल, मोड ऑफ न्यूट्रिशन, आणि सगळ्यात शेवटचा लाईफस्टाईल, बरोबर आहे. मग आता 5 किंगडम कोणचे? सगळ्यात पहिला किंगडम, किंगडम मोनिरा. दुसरा किंगडम आहे किंगडम प्रोटिस्टा. तिसरा किंगडम आहे किंगडम फंगाय. चौथा किंगडम प्लांटी, आणि सगळ्यात शेवटचा किंगडम, किंगडम ॲनिमॅलिया, बरोबर आहे. मग आता पहिला किंगडम पहिल्यांदा स्टार्ट होतो, म्हणजे हा कॉम्प्लेक्स असेल का सिंपल असेल? इट इज अ मोस्ट सिंपल. म्हणजे सगळे सिंपल प्रिमेटिव्ह फीचर दाखवणारा ग्रुप म्हणजे कोणता आहे? किंगडम मोनिराचा ग्रुप आहे, बरोबर आहे. नाव इट इज अ मायक्रोस्कोपिक प्रोकॅरियोटिक अँड इट इज फाउंड एव्हरीवेअर. हा असा ग्रुप आहे मायक्रोस्कोपिक प्रोकॅरियोटिक. जसं आपण इथं पाहिलं ना, कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल,
प्रोकॅरिओटिक, युकॅरिओटिक. मग आता हा सिम्पल आहे किंगडम मोनिरा. मग हा प्रोकॅरिओटिक आहे का युकॅरिओटिक आहे? जनरल आहे. इट इज अ ग्रुप ऑफ सिम्पल वन. म्हणजे तो कशात येत असेल? प्रोकॅरिओटिकमध्ये येत असेल. त्यालाच आपण म्हणतो त्यालाच आपण काय म्हणतो? हे पहा, मायक्रोस्कोपिक प्रोकॅरिओटिक अँड फाउंड एव्हरीवेअर. त्याला आपण म्हणतो इट इज ओमनी प्रेझेंट. ओमनी प्रेझेंट मीन्स दे आर फाउंड इन ऑल कंडिशन्स ऑर इन ऑल क्रायटेरिया. सगळ्या क्रायटेरियामध्ये तो सापडतो. त्यालाच आपण म्हणतो एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये तो सापडतो, एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंटमध्ये तो सापडतो. म्हणून आपण त्याला म्हणतो एक्स्ट्रीमोफिल्स. काय म्हणायचं? एक्स्ट्रीमोफिल्स. मग आता तो हाय सॅलिनिटीमध्ये सापडतो, त्याला आपण म्हणतो हॅलोफाइल्स. एक्स्ट्रीमोफिल्स मीन्स ऑल कंडिशन्स ऑफ नेचर और एक्स्ट्रीम कंडिशन्स. मग आता त्याच्यामध्ये हाय सॅलिनिटीमध्ये सापडणारा ग्रुप कोणता आहे? हॅलोफाइल्स. एक्स्ट्रीम टेम्परेचर म्हणजे इव्हन दे आर फाउंड इन अ बॉयलर ऑफ पॉवर स्टेशन. पॉवर स्टेशनच्या बॉयलरमध्ये सुद्धा, ते भोंगे असतात ना धूर सोडणारे, त्याच्यामध्ये सुद्धा काही ग्रुप सापडतात बॅक्टेरियाचे. त्याला आपण म्हणतो थर्मोफाइल्स. थर्मोफाइल्स, त्यान हॅलोफाइल्स आणि एक्स्ट्रीमोफाइल्स. हे 3 वर्ड्स लक्षात ठेवायचे. एक्स्ट्रीमोफाइल्स म्हणजे काय? दे आर फाउंड इन ऑल कंडिशन, एक्स्ट्रीम सॅलिनिटी, एक्स्ट्रीम टेम्परेचर. मग सॅलिनिटी असेल तर हॅलोफाइल्स आणि टेम्परेचर असेल तर थर्मोफाइल्स. बरोबर आहे ना? सेकंड, न्यूक्लिया. दुसरा पॉईंट न्यूक्लियाचा लिहायचा. काय लिहायचा? प्रोकॅरिओटिक न्यूक्लियस. प्रोकॅरिओटिक न्यूक्लियस म्हणजे काय लिहायचं मग? द न्यूक्लियस विच इज प्रेझेंट इन अ सर्क्युलर कॉईल ऑफ DNA. ज्याचा न्यूक्लियस सर्क्युलर कॉईलच्या रूपामध्ये आहे, ज्याच्यामध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेन, न्यूक्लियर पोर, न्यूक्लिओप्लाझम, क्रोमॅटिन नेटवर्क आणि न्यूक्लिओलस हे सगळे पार्ट न्यूक्लियसमधले ॲब्सेंट आहेत. बरोबर आहे? सो दीज आर ॲब्सेंट. प्रोटीन इज, जो क्रोमोझोममधला प्रोटीन आहे तो सुद्धा ॲब्सेंट आहे. क्रोमोझोम इज प्रेझेंट इन अ सर्क्युलर, इट इज इन अ सर्क्युलर फॉर्म ऑफ DNA इटसेल्फ. त्याच्यामध्ये प्रोटीन ॲब्सेंट असेल तर सर्क्युलर कॉईल ऑफ DNA तयार होईल आणि त्यालाच आपण म्हणतो न्यूक्लिओइड. सो न्यूक्लियस इज अ सिम्पल, इट इज प्रेझेंट इन अ फॉर्म ऑफ सर्क्युलर कॉईल ऑफ DNA. It is due to absence of protein and often called it as a nucleoid. त्यालाच आपण म्हणतो न्यूक्लिओइड. बरोबर आहे? मग पहिला पॉईंट घेतला आपण, तो कुठे सापडतो? मायक्रोस्कोपिक आहे, प्रोकॅरिओटिक आहे, फाउंड इन ऑल कंडिशन्स. दुसरा पॉईंट घेतला आपण न्यूक्लियाचा. न्यूक्लियस इज अ प्रिमेटिव्ह, प्रोकॅरिओटिक आहे. तिसरा पॉईंट घ्या मेम्ब्रेनचा. बरोबर आहे? सो हिअर मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गनेल्स आर ॲब्सेंट. चौथा पॉईंट घ्या सेल वॉलचा. सो सेल वॉल, सेल्युलोजिक सेल वॉल इज ॲब्सेंट. याच्यामध्ये फंगल सेल वॉल किंवा सेल्युलोजपासून बनलेली सेल वॉल ॲब्सेंट. सेल वॉल इज ॲब्सेंट अँड इट इज हॅव्हिंग अ टफ कव्हरिंग विच इज मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकेन. हे टफ कव्हरिंग बनलेलं असतं पेप्टिडोग्लायकेनने, विच इज अ पॉलिमर ऑफ शुगर अँड ॲमिनो ॲसिड्स. त्या सेल वॉलला म्हणायचं ही जी सेल वॉल आहे ही बनलेली आहे पेप्टिडोग्लायकेन. इट इज अ टफ अँड रिजिड. यालाच आपण म्हणतो मुरेइन. अँड धिस पेप्टिडोग्लायकेन इज फॉर्म बाय पॉलिमर ऑफ शुगर अँड ॲमिनो ॲसिड. हा एक पॉलिमर आहे जो शुगर आणि ॲमिनो ॲसिडचा. त्याला आपण म्हणतो पेप्टिडोग्लायकेन. म्हणून हे एक्स्ट्रीम कंडिशन रजिस्ट करू शकतात.
बरोबर आहे, कारण टफ कव्हरिंग आहे. कशाचं कव्हरिंग आहे? पेप्टिडोग्लायकेन, पॉलिमर ऑफ शुगर अँड ॲमिनो ॲसिड. दॅन हिअर द मोटाईल, लोकोमोशन, दे आर मोटाईल ऑर नॉन मोटाईल. मग याच्यामधले ऑर्गॅनिझम्स मोटाईल आहेत किंवा नॉन मोटाईल आहेत? लोकोमोटरी ऑर्गन इज अपसेंट. ह्याच्यामध्ये लोकोमोटरी ऑर्गन, जसं आपण पाय, आपल्या पायाने आपण लोकोमोशन इथून तिकडे जातो. मग याच्यामध्ये लोकोमोटरी ऑर्गन लाईक सिलिया, फ्लाजेला, इट इज अपसेंट. मग लोकोमोशन कशी होईल? इट इज अ सिम्पल बाय ग्लायडिंग, एक घसरणे किंवा सरपटणे. बरोबर आहे, अशी मुवमेंट आहे, घासत घासत जाणे. बरोबर आहे. सो लोकोमोटरी ऑर्गन इज अपसेंट, इट इज like cilia, flagella. Locomotion is a gliding type. Then mode of nutrition is autotrophs and heterotrophs. हा सगळेच दाखवतो. ॲटोट्रॉप्स मध्ये फोटोसिंथेटिक ॲटोट्रॉप्स, केमोसिंथेटिक ॲटोट्रॉप्स, हेट्रोट्रॉप्स मध्ये होलोझोइक अँड होलोफायटिक. सो मोड ऑफ न्यूट्रिशन, सेल डिव्हिजन, हा प्रिमेटिव्ह असल्यामुळे मायटोसिस, मिओसिस, सेल डिव्हिजन अपसेंट आहे. बरोबर आहे. सेक्स्युअल रिप्रोडक्शन मोस्ट ऑफन अपसेंट, बट इन सम केसेस अ सिम्पल मोड ऑफ सेक्स्युअल रिप्रोडक्शन, ज्याला आपण कॉन्ज्युगेशन म्हणतो, हे कॉन्ज्युगेशन मेथड दाखवल्या जाते. बरोबर आहे. असेक्स्युअल रिप्रोडक्शन इज आयदर बाय बडिंग ऑर बायनरी फिजन. Then it includes, आता ह्याच्या कॉम्प्लेक्सिटीच्या बेसवर, ऑन द बेसिस ऑफ इव्होल्युशन, इट इज क्लासिफाईड इंटू 4 ग्रुप्स: आर्कीबॅक्टेरिया, यूबॅक्टेरिया, सायनोबॅक्टेरिया, ॲक्टिनोमायसिट्स. पुस्तकामध्ये 2च दिलेले आहे, आर्कीबॅक्टेरिया आणि यूबॅक्टेरिया. बरोबर आहे. आता आर्कीबॅक्टेरिया काय पाहावर? धिस ग्रुप वी कॉल इट ॲज इट इज अ एन्शियंट ग्रुप. हा एन्शियंट ग्रुप आहे, त्याला आपण म्हणतो लिव्हिंग फॉसिल्स. बरोबर आहे. धिस ग्रुप इज ऑल्सो कॉल्ड इट ॲज अ लिव्हिंग फॉसिल्स. इट इज अ एन्शियंट ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम. इट इज फाउंड इन एक्स्ट्रीम कंडिशन, एक्स्ट्रीमोफिल्स, हाय टेम्परेचर, थर्मोफाइल्स, दॅन हॅलोफाइल्स. हा सगळ्या ह्याच्यामध्ये येतो आर्कीबॅक्टेरियामध्ये. बरोबर आहे. दॅन द बॅक्टेरिया विच इज फाउंड इन गट ऑफ रिम्युनंट. रिम्युनंट म्हणजे आपले जे चरवण करणारे प्राणी आहेत ना, गाय म्हैस झाले, याच्या गटमध्ये, ह्याच्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया आहे. सो this also belongs to this group. That is, methane is a main component of biogas. तो बायोगॅसचा मेन कॉम्पोनंट आहे. Then the example is मिथॅनोबॅसिलस, थायोबॅसिलस. आता दुसरा ग्रुप पहा, यूबॅक्टेरिया. द ऑल टाइप्स ऑफ बॅक्टेरिया, जसं सर्क्युलर असेल तर कोकस, दॅन कॉमा शेप असेल तर व्हिब्रिओ, स्पायरल असेल तर स्पायर्युलम, दॅन स्पिरोचिड्स. हे सगळे बॅक्टेरियाचे शेपच्या बेसिसवर प्रकार आहेत. बरोबर आहे. नाव धिस बॅक्टेरिया इज ऑल्सो इन्क्लुडेड इन धिस ग्रुप, लाईक रायझोबियम, क्लॉस्ट्रिडियम. बरोबर आहे. रायझोबियम. आता ह्या बॅक्टेरियामध्ये पहा, धिस बॅक्टेरिया, याच्यामधला काही ग्रुप जो आहे, रायझोबियम, दॅन क्लॉस्ट्रिडियम, दे कॅन बी एबल टू ट्रॅप द नायट्रोजन विच इज प्रेझेंट इन अ ॲटमॉस्फिअर. सो दीज आर नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया. याच्यामध्ये नायट्रोजन फिक्स करणाऱ्या बॅक्टेरिया आहेत. दॅन सम बॅक्टेरिया, they are like lactobacillus, they are responsible for conversion of milk to curd. Some bacteria are harmful, they are going to create a disease in organisms, like in case of human being, typhoid, cholera, tuberculosis, tetanus,
दीज आर ऑल्सो कॉज्ड बाय द बॅक्टेरिया. म्हणजे बॅक्टेरिया जसे हार्मफुल आहेत तसे इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट बॅक्टेरिया सुद्धा आहेत. बरोबर आहे. दे आर बेनिफिशियल ऑल्सो. ओके. दॅन third group, that is cyanobacteria. This group we commonly call it as a group of blue-green algae. हा blue-green algae चा ग्रुप आहे लाईक नॉस्टॉक, ॲनाबिना आणि ह्याच्यामध्ये पिगमेंट्स आहेत लाईक क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, झॅन्थोफिल अँड कॅरोटिन. These pigments are present in this group. And the last one is actinomycetes. Now this is the group from which we commonly obtain antibiotics. जे आपण अँटीबायोटिक्स देतो ना, हे सगळे मेजॉरिटी ऑफ द अँटीबायोटिक्स आर प्रोड्यूस्ड फ्रॉम दिस ग्रुप लाईक स्ट्रेप्टोमायसिस, मायकोबॅक्टेरियम. सो दिस स्ट्रेप्टोमायसिसपासनं स्ट्रेप्टोमायसिन तुम्ही ऐकलं असेल अँटीबायोटिक्स. बरोबर आहे. सो बॅसिलस सबटिलिस नावाचा एक बॅक्टेरिया आहे. फ्रॉम द बॅक्टेरिया बॅसिलस सबटिलिस वी ऑब्टेन अबाउट 40 डिफरंट टाईप्स ऑफ अँटीबायोटिक्स. जवळपास 40 वेगवेगळ्या प्रकारचे अँटीबायोटिक्स आपण ह्या बॅसिलस सबटिलिसपासूनच मिळवतो, एकच व्हरायटी बॅक्टेरियाची. बरोबर आहे. सो वी ऑब्टेन अँटीबायोटिक्स फ्रॉम दिस ग्रुप called it as actinomycetes. Okay. Then there is a mycoplasm. These are the smallest living form in which cell wall is absent. याच्यामध्ये मायकोप्लाझममध्ये सेल वॉल absent आहे आणि सेल वॉल absent असल्यामुळे काय माहिती का, इट इज रेजिस्टंट टू दॅट ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ अँटीबायोटिक्स. हा अँटीबायोटिक्सला रेजिस्टंट ग्रुप आहे. बरोबर आहे. मग आज आपण काय पाहिलं पहा, आपण प्रिमेटिव्ह सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन पाहिल्या. पहिले कॅरोलस लिनियस, त्याच्यानंतर कार्ल ओसे, दॅन हकेल, दॅन R.H. व्हिटाकर, त्याच्यानंतर त्याचे बेसिक क्रायटेरियाज पाहिले आणि पहिला किंगडमचे कॅरेक्टर्स आपण पाहिले. त्याला आपण म्हटलेलं आहे किंगडम मोनिरा आणि त्याच्यामध्ये इन्क्लूड असणारे ग्रुप पाहिले. बरोबर आहे. इथपर्यंत समजलं. तर हे तुम्ही लिहायचं आहे आणि तयार करायचं, कारण तुम्हाला नीटमध्ये ह्याच्यावर बरेच प्रश्न विचारले जातात. विच अमॉंग द फॉलोइंग ग्रुप वी ऑब्टेन antibiotics, or which among the following act as a main source of antibiotics, which among the following is commonly called as a living fossil. The covering in a bacteria is made up of, it is a polymer of sugar and amino acid, peptidoglycan किंवा मुरेन त्याला आपण म्हणतो तो. बरोबर आहे. पुष्कळ सारे प्रश्न ह्याच्यावरती आतापर्यंत नेटला आलेले आहे, त्याच्यामुळे हे सगळं तुम्हाला तयार करायचं आहे. लोकोमोशनवर आहे, फूड मॉलिक्यूल ह्याच्यामध्ये लोकोमोशनवर आहे. त्याच्यानंतर एकदा मायटॉसिस मिओसिस इज अब्सेंट इन विच अमॉंग विच ग्रुप, खालीलपैकी कोणच्यामध्ये मायटॉसिस मिओसिस अब्सेंट आहे, असे बरेच प्रश्न विचारलेले आहेत आतापर्यंत. तर हा तयार करा. ओके, ठीक आहे. नेक्स्ट पिरियडला आपण किंगडम प्रोटिस्टा आणि फंगाय दोन घेत जाऊ आपण. ओके, ठीक आहे. थँक्यू.